हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लॉजिकल रिझनिंगमधला 4.4 एक्सरसाइज आहे ते आपण सॉल्व करणार आहोत. पण त्याच्या आधी तो सॉल्व करायच्या आधी ह्याच्या टिप्स दिलेल्या आहेत, त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला एक्सरसाइज तो सॉल्व करता येणार नाही. मग पहिली टिप बघूयात काय. सेगमेंट म्हणजे काय. इट डझंट हॅव ॲन ॲरो ॲट एनी वन ऑफ इट्स एंड. आता सेगमेंट तुम्ही आता हे 6th स्टँडर्डमध्ये पहिल्याच लेसनमध्ये तुम्ही शिकाल हे, पण तुम्हाला हे आत्ता माहीत नाही आहे. सेगमेंट म्हणजे काय. सेगमेंट म्हणजे एक लिमिटेड लाईन असते दिलेली, 5 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर असं त्याचं मेजर दिलेलं असतं. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, सेगमेंट. ज्याला ॲरो नसतात, ज्याला ॲरो असतात ती काय असते, लाईन असते, आणि ती आपण अनलिमिटेड वाढवू शकतो लाईन. ठीक आहे. सेगमेंट आपण वाढवू शकत नाही. सेगमेंट जेवढी दिली आहे तेवढीच काढायची असते. सो इथे बघा, इन द सेगमेंट्स AD देर आर 3 स्मॉल सेगमेंट. या AD मध्ये पण 3 स्मॉल सेगमेंट्स आहेत. AB आहे, AC आहे, AD आहे, BC आहे, CD आहे, त्याच्यानंतर BD आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या सेगमेंट मिळून किती आहे टोटल, 1 + 2 + 3 म्हणजे 6 आहेत. लाईकवाईज इफ देर आर 4 स्मॉल सेगमेंट, द टोटल नंबर ऑफ सेगमेंट्स बी 1 + 2 + 3 + 4 म्हणजेच 10 झाले असते. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट फिगर बघा काय दिलेली आहे, ट्रायंगलची दिलेली आहे. बाय जॉईनिंग दीज 3 डॉट्स 1 + 2 = 3 म्हणजे 3 सेगमेंट तयार झाले. 3 सेगमेंटनी काय तयार झालं, ट्रायंगल तयार झाला. त्याच्यानंतर बाय जॉईनिंग दीज 5 डॉट्स म्हणजे 5 डॉट्स आपण जॉईन केले आणि त्याचा हा तयार काय झाला आहे, पेंटॅगॉन तयार झाला आहे. ज्याला 5 साईड्स आणि 5 वर्टायसेस असतात त्याला आपण काय म्हणतो, पेंटॅगॉन. आणि मग ह्या ज्या सेगमेंट ड्रॉ केल्या आहेत ह्या किती आहेत, 10. ठीक आहे. आता रेचा आपण डेफिनेशन बघूयात. इट हॅज ॲन ॲरो ॲट वन ऑफ इट्स एंड्स म्हणजे ॲरो जो आहे तो एका पॉईंटने सुरू होऊन तो अनलिमिटेड कितीही वाढू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, ॲरो. ह्याला एंड म्हणजे हे अनलिमिटेड असतो, फक्त ह्याला एंड असतो म्हणजे एंड पॉईंट असतो. हा पॉईंट आहे एंड पॉईंट. सो हा ॲरोचा इथे एंड पॉईंट बघा काय आहे, F आहे, आणि हा ॲरो इथून कितीही वाढू शकतो. सो देअर आर 5 स्मॉल सेगमेंट्स AB, BC, CD, DE and EF in the ray FA. Thus the total number of segment is 1 + 2 + 3 + 4 + 5 is 15. म्हणजे टोटल सेगमेंट्स किती आहेत या ह्याच्यामध्ये ॲरोमध्ये, 15. नेक्स्ट बघा, लाईन. इट हॅज ॲरोज ॲट बोथ ऑफ इट्स एंड्स म्हणजे लाईन म्हणजे काय, ॲरो ह्याचा अर्थ काय होतो की ॲरो म्हणजे असेल तर ती लाईन आपण हवी तेवढी दोन्ही साईडनी वाढवू शकतो. ठीक आहे. मग ह्या लाईनवर सेगमेंट किती आहेत बघा. ऑन द लाईन AE देर आर 4 स्मॉल सेगमेंट्स नेम AB, BC, CD and DE. ठीक आहे. या 4 सेगमेंट्स आहेत. म्हणजे मग या सगळ्याची ॲडिशन केल्यावर किती मिळतं आपल्याला, टोटल नंबर सेगमेंट किती झाला या लाईनवर, 10. हे आपल्याला एक्सरसाइज सॉल्व करताना उपयोग होणार आहे याचा. नेक्स्ट बघा, अँगल्स. इन द ॲडजॉइनिंग फिगर अँगल BAC कुठला आहे, BAC हा पूर्ण अँगल मोठा, CAB पण म्हणू शकतो आपण त्याला, इज डिवायडेड बाय द रे AD इंटू 2 पार्ट्स 1 and 2. ह्या रेनी हा अँगल आहे तो डिवाइड झाला आहे. कुठल्या पार्टमध्ये, ह्या पार्टला 1 नाव दिलं, ह्या पार्टला 2 नाव दिलं आहे. द 2 न्यू अँगल्स तयार झाले म्हणजे हा एक अँगल तयार झाला CAD आणि DAB. ठीक आहे. आर फॉर्म CAD आणि हा असा पण म्हणू शकतो आपण, BAD पण म्हणू शकतो. म्हणजे द नंबर ऑफ टोटल अँगल्स किती झाले, हा एक अँगल, हा एक अँगल आणि सर्वात मोठा एक अँगल म्हणजे ते किती झाले, टोटल 3 अँगल्स तयार झाले. Thus when an angle is divided into 3 parts, the total number of angles is 1 + 2 + 3 is 6. टोटल अँगल किती झाले, टोटल नंबर ऑफ अँगल्स 6 झाले. ठीक आहे. जसे पार्ट्स वाढत जातील तशी अँगलची संख्या वाढत जाईल. पुढे बघा, ट्रायंगल्स. ॲज अबव द टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स इज 1 + 2 + 3 + 4 is 10. म्हणजे ह्या पार्ट्समध्ये ह्या नंबरला नाव दिले आणि ह्या सगळ्याची ॲडिशन केल्यावर आपल्याला टोटल ट्रायंगल्स किती मिळतात, 10. When there are 5 such parts in a triangle, the total number of triangle is 1 + आता इथे 6 पार्ट्स असते तर आपण काय केलं असतं, ॲड 6 केलं असतं आणि मध्ये 15 + 6 किती आलं असतं, 21 आलं असतं. ठीक आहे. आता क्वाड्रिलॅटरल्स बघू. द टोटल नंबर ऑफ क्वाड्रिलॅटरल्स 1 2 3 आणि ह्याला 2 नाव दिले म्हणजे हे सेम घेतलं इथे, म्हणजे हा इथे 3 पण येईल इथे. 1 + 2 + 3 + 1 + 2 म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन केली, ह्या सगळ्याची ॲडिशन आणि ह्या याची ॲडिशन म्हणजे काय झालं, हे 6 × 3 म्हणजे = 18. आता पुढच्या फिगरमध्ये किती क्वाड्रिलॅटरल्स आहेत, क्वाड्रिलॅटरल्स म्हणजे ज्याला 4 वर्टायसेस आणि 4 साईड्स आहेत त्याला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणतो. ठीक आहे. मग आता इथे बघा 1 2 3 4 आणि 1 2 3. ठीक आहे. हे असे काउंट करायचे म्हणजे हे 4 आणि हे 3. मग हे 1 2
ह्या सगळ्याची ॲडिशन होते, वरच्या क्वाड्रॅटरची आणि ह्याची ॲडिशन, आणि त्याचं काय होईल, मल्टिप्लिकेशन. सो हे झालं 10, हे झालं 6, 10 इंटू 6 इज 60. पुढे बघा स्क्वेअर्स. द टोटल नंबर ऑफ स्क्वेअर्स किती, आता इथे 1 नाव दिलं, ह्याला 2 दिलं, ह्याला 2 दिलं. सो 2 इंटू 2 प्लस रिमेनिंग डिजिट, म्हणजे 2 इंटू 2 इज 4 प्लस रिमेनिंग डिजिट इज 5, म्हणजे टोटल स्क्वेअर्स किती आहेत, 5 स्क्वेअर्स आहेत. तुम्ही मोजा बरं, हा एक स्क्वेअर, हा दुसरा, हा तिसरा, चौथा आणि हा सर्वात मोठा आहे तो 5वा, म्हणजे टोटल 5 स्क्वेअर्स आहेत. त्याच्यानंतर ह्या फिगरमध्ये किती स्क्वेअर्स आहेत बघा, ह्याला नाव दिलं 1 2 3 आणि 1 2 3. सो हे 2 इंटू 2 हे 4 झाले, 4 झाले, 3 इंटू 3 9 झाले. सो 9 प्लस 4 प्लस हा 1 आहे, म्हणजे टोटल किती झाले, 14. म्हणजे आता इथे बघा आपण काउंट करून बघूया एकदा, 1 2 3 4 5 6 7 8 9 झाले. मग 14 कुठनं आले, तर 14 आले, हा मोठा स्क्वेअर एक झाला 10, आणि उरलेला हा बघा, हा एक 11, हा एक 12, हा एक 13 आणि हा एक 14. मग एवढं सगळं काउंट करण्यापेक्षा हे सोपं आहे ना करायला, म्हणून ह्यांनी ही ट्रिक सांगितली की ह्या ट्रिकने तुम्ही फाइंड करू शकता. पुढे बघा, द टोटल नंबर ऑफ स्क्वेअर्स. आता हा रेक्टँगल दिलेला आहे आणि त्याच्यातले स्क्वेअर्स आपल्याला मोजायचे, म्हणजे मग हे 1 2 3 नाव दिलं आहे आणि हा 1 आणि 2. सो 2 इंटू 3 केलं इथे, 2 इंटू 3 प्लस रिमेनिंग लार्जर डिजिट्स, म्हणजे 2 इंटू 3 6 प्लस 2 प्लस 1 म्हणजे 8 झालं. तुम्ही काउंट करा बरं, इथे स्क्वेअर्स किती आहेत, 1 2 3 4 5 6. हा मोठा आहे, सॉरी, हा एक आहे तो 7 आहे आणि हा एक आहे तो 8 आहे, म्हणजे बरोबर आहे हे. सो ही ट्रिक आपल्याला वापरायची आहे जेव्हा रेक्टँगलमधले आपल्याला स्क्वेअर फाइंड करायचे असतील तेव्हा. आता पुढच्या फिगरमध्ये बघा, रेक्टँगलच आहे, त्याच्यात ते स्क्वेअर काउंट करायचे आहेत. म्हणजे हा खालचा जो आहे नंबर शेवटचा, त्याचा आणि शेवटच्या डिजिटचं मल्टिप्लिकेशन होईल, बाकीचे सगळे काय होतील, ॲड होतील. सो 2 इंटू 4 प्लस लार्जर डिजिट, लार्जर किती आहेत, 3 प्लस 2 म्हणजे 6, सॉरी 5 प्लस 1 6 होणार आहेत. सो ओके, तसं ॲडिशन नाही घेतले, 3 डिजिट राहिलेत त्याची ॲडिशन घेतली, म्हणजे 8 प्लस 3 इज 11. नेक्स्ट त्याच्यात बघा 1 2 3 4 आणि 1 2 3. आता एक इथे खाली रेक्टँगलचं एक लाईन स्क्वेअरची वाढलेली आहे, म्हणजे हे काय होणार आहे, 3 इंटू 4 2 इंटू 3 प्लस उरलेले 2 डिजिट, ठीक आहे, म्हणजे 12 प्लस 6 प्लस 2 इज 20. आता रेक्टँगलमध्ये बघा 1 2 3 4 हे 4 स्क्वेअर पार्ट्स आहेत. सो द टोटल नंबर ऑफ रेक्टँगल्स इज 1 प्लस 2 प्लस 3 इज इक्वल टू 6. म्हणजे ह्याच्यामध्ये 6 रेक्टँगल्स आहेत का 6 रेक्टँगल्स, बघा बरं, हा एक मोठा रेक्टँगल, त्याच्यानंतर हा एक रेक्टँगल 2 झाले, हा तिसरा, हा चौथा आणि हा सर्वात हा अजून एक 5वा आणि हा अजून एक 6वा, असे 6 रेक्टँगल झाले. म्हणजे ही ट्रिक आपण वापरू शकतो, 1 प्लस 2 प्लस 3 इज इक्वल टू 6. इथे आता बघा, तुम्ही म्हणाल 4 पार्ट का नाही घेतला, कारण 4 पार्ट घेतला तर तो आहे स्क्वेअर, त्यामुळे फक्त हे 1 प्लस 2 प्लस 3 हे एवढेच पार्ट घेतलेत रेक्टँगलचे, ठीक आहे. आता पुढे बघा, या रेक्टँगलमध्ये 5 स्क्वेअर्स आहेत, म्हणजे मग आपण किती घेणार, फक्त 1 2 3 4 घेणार, म्हणजे 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 म्हणजे टोटल किती झाले, 10. आता ह्याच्यात बघा 5 रेक्टँग्युलर पार्ट्स आहेत, 1 2 3 4 5. आता हे आहेत ते सगळे रेक्टँगल्सच आहेत, म्हणजे मग आता इथे सगळ्यांची ॲडिशन होईल. इथे स्क्वेअर होते म्हणून हा एक पार्ट आपण घेत नव्हतो, मग इथे सगळ्याची ॲडिशन होईल. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 इज इक्वल टू 15. इथे 4 रेक्टँग्युलर पार्ट्स आहेत, त्यामुळे या सगळ्याची ॲडिशन होईल. ठीक आहे, कळलं आहे. ह्याचा उपयोग आपल्याला एक्सरसाइज सॉल्व करताना नक्कीच होईल. आता सी मध्ये बघा, आता टोटल नंबर ऑफ रेक्टँगल्स विचारलेत. 1 2 3 आणि 2, म्हणजे आपण काय करतो, 1 प्लस 2 प्लस 3 आणि खालचं काय आहे, इंटू 1 प्लस 2 म्हणजे ही साईड फक्त, ठीक आहे. म्हणजे काय येणार आहे, 6 इंटू 3 इज 18. इथे किती टोटल नंबर ऑफ रेक्टँगल्स, 1 2 3 4 आणि 1 2, म्हणजे ह्याची मल्टिप्लिकेशन, ह्याची ॲडिशन, सॉरी ह्याची ॲडिशन आणि ह्या दोघांचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. सो 10 इंटू 3 इज 30. पुढे या सगळ्याची ॲडिशन, या सगळ्याची ॲडिशन आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 10 इंटू 6 इज 60. आता क्यूब बघा, स्मॉल क्यूब्स आहेत, म्हणजे एका क्यूबमध्ये त्याचे 4 पार्ट केलेत. म्हणजे हा क्यूबमध्ये काय असतं, हा स्क्वेअर आहे. क्यूब म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ह्याचे सगळे फेसेस स्क्वेअर शेपचे असतात, त्याला म्हणतो आपण क्यूब. मग या स्मॉल क्यूब्स कुठले आहेत, ABCD, म्हणजे ह्या एका स्क्वेअर त्याच्या एका सरफेसला किंवा एका फेसवर त्याच्या स्मॉल क्यूब 4 आहेत. EFG and I बिलो D,
म्हणजे EFG आणि खालचा आहे जो इथला आहे डीच्या खालचा एक अजून एक आहे तो कुठला आहे आय आहे, तो इथे दाखवू शकत नाही. सो टोटल 8 क्यूब्स आहेत, म्हणजे हे छोटे छोटे मिळून सगळे 8 क्यूब्स आहेत. म्हणजे बघा हा धरला 1, हा 2, हा 3 आणि हा 4, तसेच त्याच्या खालचे 4, टोटल किती झाले 8. इथे नेक्स्ट बघा या फिगरमध्ये फेसेस ए फ्रंट फेस आहे, बी ऑपोजिट ऑफ ए या साईडला, सी ऑन द लेफ्ट अँड डी ऑपोजिट ऑफ सी. ई काय आहे टॉप ऑफ लोअर रो. त्याच्यानंतर एफ काय आहे ऑपोजिट ऑफ ई, कुठे एफ इथे ऑपोजिट ऑफ ई. जी काय आहे ऑन द टॉप. एच काय आहे राईट ऑफ द टॉप या साईडचा. म्हणजे टोटल फेसेस किती आहेत टोटल ह्या फिगरला 8 फेसेस आहेत. चला आता इथे इथपर्यंत एक्सप्लेनेशन माझं करून झालेलं आहे. पुढे इथे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत पुढच्या 2 पेजेसवर, ते तुम्ही बघा. आपण आता एक्सरसाइज 4.4 सॉल्व्ह करायला घेऊ. पहिलं बघा काय आहे इन द ॲडजसेंट फिगर हाऊ मेनी स्क्वेअर्स आर देअर. आता आपण स्क्वेअरचं बघितलं की कसं नंबरिंग केलं होतं 1 2 3 4 5 आणि असं इथे 1 2 3 4 5. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ह्याचे मल्टिप्लिकेशन, ह्याचं 4 आणि 4चं 5 आणि 5चं ह्याचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला आन्सर आणायचं. जसं आपण आत्ता इथे आपण केलं क्वाड्रिलॅटरल्समध्ये किंवा इथे स्क्वेअरमध्ये काय केलं होतं. इथे आपण 1चा स्क्वेअर घेतला प्लस 2चा स्क्वेअर, 3 असेल तर परत 3चा स्क्वेअर. तसं मग आता इथे आपल्याला काय काय करायला लागणार आहे. चला इथे बघूयात, आपण सॉल्व्ह करून दाखवते मी. पहिले 1चा स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर अँड प्लस 5 स्क्वेअर. सो हे काय आहे 1 + 4 + 9 + 16 + 25. ठीक आहे, आता ह्याची ॲडिशन करूयात आपण. आता हॉरिझॉन्टल ॲडिशन करूयात. 6 + 5 = 11, 11 + 9 = 20, 20 + 4 = 24 + 1 = 5. म्हणजे शेवटी 5 येत आहे. आणि पुढे काय येतं इथे 2 येतोय कॅरी ओव्हरला. सो 2 + 2 = 4 + 1 = 5. सो 55. म्हणजे किती आहे टोटल स्क्वेअर्स 55. सो इथे ऑप्शन सेकंड मार्क करा. नेक्स्ट बघूयात आपण हाऊ मेनी ट्रायंगल्स अँड क्वाड्रिलॅटरल्स रिस्पेक्टिव्हली आर देअर इन द ॲडजसेंट फिगर. या फिगरमध्ये क्वाड्रिलॅटरल्स आणि ट्रायंगल्स किती आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे. आता हे काउंट करायच्या आधी काय करायचं आहे, याला नावं देऊन घ्यायची ABCD. ठीक आहे, आणि मग ह्या सगळ्याची ॲडिशन. आता ट्रायंगल कुठे कुठे आहेत बघा, इथे सेकंडमध्ये आपण सॉल्व्ह करून बघूयात. वहीमध्ये ट्रायंगल बघा, एक हा ट्रायंगल आहे, त्याच्यानंतर A + B हा एक ट्रायंगल आहे, म्हणजे A हा एक ट्रायंगल आहे, A + B एक ट्रायंगल झाला. हे बघा असा D एक ट्रायंगल आहे, त्याच्यानंतर C एक आहे ट्रायंगल, 4 ट्रायंगल झाले. आणि त्याच्यानंतर बघा अजून कुठला तयार होतोय का ट्रायंगल, नाही, एवढे 4 ट्रायंगल झाले. त्याच्यानंतर आपण क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय की 4 लाईन ह्या अशा 4 पॉईंट्सनी जी कुठली फिगर तयार होईल, मग ती कशी असो, अशी कुठल्याही शेपची असली तरी त्याला आपण काय म्हणणार आहे क्वाड्रिलॅटरल. मग क्वाड्रिलॅटरल बघा इथे C + D होतोय, हे ट्रायंगल झाले. ट्रायंगल किती झाले 4 झाले. आता आपण क्वाड्रिलॅटरल बघूयात. क्वाड्रिलॅटरलमध्ये बघा C + D एक झाला, त्याच्यानंतर C + B एक झाला, B + एवढा नाही कारण हा ट्रायंगल तयार होतोय, पण हा मोठा तयार होतोय बघा, म्हणजे A + B + C + D हा एक क्वाड्रिलॅटरल होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर C + B आपण घेतला, CD घेतला. आता A + B + C हा एक क्वाड्रिलॅटरल होईल आणि B + C + D हा एक क्वाड्रिलॅटरल होईल. सो इथे लिहून घेऊ आपण A + B + C = 1. आणि इथे बघा BCD हे असं जोडलं, A सोडलं तर हा पण एक क्वाड्रिलॅटरल तयार होतोय. सो B + C + D = 1 झाले. क्वाड्रिलॅटरल किती झाले म्हणजे 1 2 3 4 5 झाले. अजून एक बघूया कुठला होतो तयार. क्वाड्रिलॅटरल इथे 5 तयार होतात. ट्रायंगलमध्ये आपला बघा एक मेन्शन करायचा राहिला, आपण ADC घेतला आणि B सुद्धा आहे ट्रायंगल, तो आपला मेन्शन करायचा राहिला. म्हणजे टोटल किती झाले ट्रायंगल 4 + 1 = 5 आणि क्वाड्रिलॅटरल किती झाले 5, म्हणजे 5 + 5 = 10. सो क्वाड्रिलॅटरल आणि ट्रायंगल मिळून दोन्ही मिळून किती झाले
10. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा, ते सेकंड होता. नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी ट्रायंगल्स अँड क्वाड्रिलेटर्स रिस्पेक्टिव्हली आर देअर इन द ॲडजॉइनिंग फिगर. इथे परत आपण नावं देऊन घ्यायची आहेत, ABCD. मग आता ट्रायंगल्स बघा 1 2 3 हे 4 तर ट्रायंगल झाले. त्याच्यानंतर अजून कुठले ट्रायंगल तयार होत आहेत का? नाही, एवढेच ट्रायंगल होत आहेत, 1 2 3 4. आता बाकीचे आहेत ते क्वाड्रिलेटर्स होतील. ठीक आहे, मग क्वाड्रिलेटर्स कुठले किती होतील बघा. इथे हा एक होईल A+B, त्याच्यानंतर B+C होईल, हा क्वाड्रिलेटर झाला. आणि C+D एक होईल, हा क्वाड्रिलेटर झाला. आणि ठीक आहे, हे क्वाड्रिलेटर होणार नाही, हा सर्वात मोठी फिगर, हा कारण काय आहे? पेंटॅगॉन आहे. सो 4 क्वाड्रिलेटर झाले आणि 3 क्वाड्रिलेटर झाले आणि 4 ट्रायंगल झाले. म्हणजे ऑप्शन कुठला येणार आहे? फर्स्ट. हे बघा इथे मी लिहून दिलेलं आहे, तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. ABCD हे 4 ट्रायंगल झाले आणि A+B, त्याच्यानंतर B+C आणि C+D असे 3 क्वाड्रिलेटर झाले. ठीक आहे, सो 4 and 3. नेक्स्ट बघूयात. फोर्थ क्वेश्चन. इन द ॲडजस्टंट फिगर हाऊ मेनी क्वाड्रिलेटर्स आर देअर. आता ह्याच्यात फक्त क्वाड्रिलेटर्स किती आहेत ते विचारलंय. चला आपण क्वाड्रिलेटर इथे काउंट करूयात. फोर्थ क्वेश्चनमध्ये बघा, हा सर्वात पहिले तर मोठा क्वाड्रिलेटर झाला, हा एक झाला. त्याच्यानंतर 1 2 3 हे म्हणजे हे 3 जे रेक्टँगल आहेत हे पण क्वाड्रिलेटर्सच आहेत. सो हे 3 झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या वरच्या फिगरचा एक क्वाड्रिलेटर झाला, हा 1, त्याच्यानंतर हा 2. ठीक आहे, हा नाही होणार कारण हा ट्रायंगल आहे. तसेच समोर 2 झाले, हे आणि हे, म्हणजे हे झाले किती झाले? 4 झाले. त्याच्यानंतर बघा हा एक क्वाड्रिलेटर होईल, म्हणजे या फिगरमध्ये हे 2 रेक्टँगल जोडले की हा एक होईल आणि खालचे 2 रेक्टँगल जोडले की एक क्वाड्रिलेटर होईल. म्हणजे हे किती झाले? 2 झाले. त्याच्यानंतर जसं आपण हा एक क्वाड्रिलेटर आपण काउंट केला होता, तसा हा मोठा पण एक काउंट होईल. सो हा झाला 1 आणि तसाच मग खालचा काउंट होईल 2. म्हणजे टोटल किती झाले? 1 + 3 is 4, 4 + 4 is 8, 8 + 2 is 10, + 2 is 12. म्हणजे आन्सर येणार आहे 3 12. हाऊ मेनी अँगल्स आर देअर इन द ॲडजॉइनिंग फिगर. आता आपण अँगल्सचं बघा, मी तुम्हाला जो आधी तुम्हाला व्हिडिओ समजवला त्याच्यात इथे बघा अँगल्सला नावं देऊन घेतली 1 2 आणि मग त्याची ॲडिशन. जसं आपण इथे करू शकतो, इथे आपण नावं देऊया त्याला 1 2 3 4 5 आणि मग सगळ्याची ॲडिशन होईल 1 + 2. मी लिहून दाखवते इथे, हे तुम्हाला लिहून पण घेता येईल तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल तर. फिफ्थ क्वेश्चन. 1 + 2 + 3 + 4 + 5 म्हणजे टोटल अँगल्स आपल्याला ह्याच्यात न कळते, याची आपण ॲडिशन केली तर. सो 5 + 4 is 9, 9 + 3 is 12, 12 + 2 is 14, 14 + 1 is 15. म्हणजे टोटल किती अँगल्स आहेत या फिगरमध्ये? 15 अँगल्स. सो ऑप्शन 4. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स आर देअर इन द ॲडजसंट फिगर. आता इथे परत आपण नावं देऊन घेऊया त्याला. ABCD, त्याच्यानंतर EF, बाहेर लिहू काही दिसत नसेल तर EF GH आणि I. म्हणजे ह्या पूर्ण ह्याला मी काय नाव दिलं, या पूर्ण पोर्शनला I. आता आपण ह्याची ॲडिशन करू म्हणजे आपल्याला ट्रायंगल कळतील. कुठले कुठले ट्रायंगल आहेत पहिले बघा. ABCD हे 4 ट्रायंगल तर येतील, सो ते लिहून घेऊ. ABCD, त्याच्यानंतर EF आणि GH हे पण ट्रायंगल आहेत सगळे, सो ते पण येतील. म्हणजे ABCD EF G आणि H म्हणजे टोटल किती ट्रायंगल झाले? 8 ट्रायंगल झाले. हे 8 ट्रायंगल्स इथे झाले. आता अजून कुठले येतील बघा. इथे ABची ॲडिशन, त्याच्यानंतर आणि CDची ॲडिशन म्हणजे हे 2 झाले. त्याच्यानंतर GHची ॲडिशन आणि EFची ॲडिशन म्हणजे किती झाले टोटल? 4. ते लिहून घेते मी. इथे बघा नेक्स्ट काय येणार आहे? A+B, C+D, E+F आणि G+H म्हणजे कुठले कुठले बघा. A+B एक ट्रायंगल, C+D एक ट्रायंगल, E+F हा एक ट्रायंगल होतोय आणि G+H हा एक ट्रायंगल होतोय. ठीक आहे, आता पुढचा ट्रायंगल काय असणार आहे? A+B+C+D म्हणजे हा पूर्ण पोर्शन म्हणजे हा एक ट्रायंगल आणि त्याच्यानंतर +I पण त्याच्यात ॲड करायचा आहे म्हणजे हा मोठा ट्रायंगल. म्हणजे हे 2 ट्रायंगल झाले. सो ते लिहून घेऊ आपण. सो A
प्लस बी प्लस सी प्लस डी म्हणजे एक ट्रायंगल तयार होतो आहे, आणि ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस आय हा एक ट्रायंगल तयार होतो आहे. चला मग टोटल किती होत आहेत तयार? चला मग हे काउंट करा. 8 + 4 = 12, 12 + 1 = 13, + 1 = 14. म्हणजे आन्सर काय असणार आहे? 14 ट्रायंगल्स टोटल त्या फिगरमध्ये आहेत. सो ऑप्शन फर्स्ट मार्क करा इथे. नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन द ॲडजॉइनिंग फिगर. परत आपल्याला ट्रायंगल्सच काउंट करायचे आहेत, त्याला आपण नावं देऊन घेऊ आधी. चला याला नावं देऊयात. आता आधी आतल्या ट्रायंगलला नावं देऊयात ABCD. ठीक आहे. परत हे दोन, हा यातला हा एकच ट्रायंगल आहे बघा, CDE आहे. हा ट्रायंगल नाही, कारण हा आर्क येतो इथे सर्कलचा, सो हा येणार नाही. हा एक ट्रायंगल होईल. सो ABCDE आणि इथे येईल F, हा एक ट्रायंगल होईल. अजून कुठले ट्रायंगल तयार होत आहेत का? नाही, हा आर्क आहे, सो हा ट्रायंगल होणार नाही. इथे जर लाईन असती तर तो ट्रायंगल झाला असता. ठीक आहे. म्हणजे हे तर 6 ट्रायंगल झाले बघा, ABCDEF हे 6 ट्रायंगल झाले. त्याच्यानंतर ॲडिशन कशाची होणार ते बघा, ACची ॲडिशन होईल आणि BDची ॲडिशन होईल, म्हणजे हे 2 ट्रायंगल होतील. त्याच्यानंतर AEची ॲडिशन होईल आणि DFची ॲडिशन होईल, म्हणजे हे 2 ट्रायंगल झाले. म्हणजे बघा किती झाले, 6 + 2 + 2 = 10. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा, 10. चला नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन द ॲडजसंट फिगर. याच्यातले आपल्याला ट्रायंगल काउंट करायचे आहेत. याला आपण नावं देऊन घेऊयात आधी. याला नाव देऊयात ABCD आणि इथे देऊयात E. ठीक आहे. आता ह्याच्यातले कसे काउंट करायचे? आता आपण पहिला हा जो ट्रायंगल आहे AEB, मी इथे काढून घेते नोटबुकवर आणि तुम्हाला दाखवते. चला तुम्हाला इथे जास्त चांगलं कळवून फिगर काढून घेतली आहे. इथे बघा आपण नावं देऊयात ABCD आणि E. आता आपण हा पहिला एक ट्रायंगल घेऊयात. आता इथे मी जरा पेन्सिलने पण हे करू शकते. हे बघा, हा AB आणि E. ठीक आहे. ह्याच्यातले पहिले आपण ट्रायंगल काउंट करूयात किती आहेत ते. हा सर्वात मोठा एक ट्रायंगल झाला बरोबर. त्याच्यानंतर हा दुसरा झाला, हा तिसरा झाला आणि हा चौथा झाला. आणि त्याच्यानंतर हा जो आहे एक, हा 5th ट्रायंगल झाला आणि हा दुसरा आहे खालचा, हा 6th ट्रायंगल झाला. म्हणजे ट्रायंगल ABE मध्ये किती ट्रायंगल आहेत? 6 ट्रायंगल आहेत. तसंच BEC मध्ये पण 6 असणार आहेत. BEC मध्ये 6. आणि तसंच CED मध्ये पण किती असणार आहेत? ट्रायंगल CED मध्ये पण 6 ट्रायंगल असणार आहेत. कळलं ना तुम्हाला? एकदा मी परत BEC मध्ये दाखवते. हा 1, हा 2, हा 3. त्याच्यानंतर हा सर्वात मोठा ट्रायंगल तो 4. हे आतले छोटे 2 ट्रायंगल तयार करून झालेले 2 ट्रायंगल 5 आणि 6, म्हणजे असे 6 ट्रायंगल एकाच छोट्या ट्रायंगलमध्ये होत आहेत. ठीक आहे. म्हणजे हे 3 ट्रायंगल आपले काउंट करून झाले. आता बघा AEC हा एक ट्रायंगल होईल आणि BED हा एक ट्रायंगल होईल. सो ट्रायंगल AEC आणि ट्रायंगल BED हा एक ट्रायंगल होईल. आणि सर्वात मोठा ट्रायंगल AED हा एक ट्रायंगल तयार होईल, AED. चला मग आता या टोटल किती काउंट करूयात बघा. 6 + 6 + 6 + 3 म्हणजे 18 + 3 = 21. म्हणजे टोटल किती ट्रायंगल्स होत आहेत? 21. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा, 21. चला नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी ट्रायंगल्स अँड क्वाड्रिलॅटरल्स रिस्पेक्टिव्हली आर देअर इन द ॲडजसंट फिगर. आता ॲडजसंट फिगरमध्ये बघा मी ह्या क्वाड्रिलॅटरला नाव देऊन घेतलं ABCD. त्याच्यानंतर आतमध्ये PQS म्हणजे PQST आणि UR अशी नावं दिली. ठीक आहे. पण त्याच्यानंतर आता आपल्याला आधी आपण ट्रायंगल काउंट करूया. ट्रायंगल बघा इथे किती दिसत आहेत. हा एक ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे, 2, 3 आणि 4 म्हणजे PTUR हे एवढे 4 ट्रायंगल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठे ट्रायंगल दिसतोय का? ट्रायंगल कुठे तयार होतोय का? कुठेच नाही तयार होते ट्रायंगल. एवढे 4च ट्रायंगल आहेत. ठीक आहे. सो 4 ट्रायंगल. इथं ऑप्शन कुठला आहे बघा? फर्स्ट ऑप्शन आहे, 4 आणि 11. मग आता क्वाड्रिलॅटरल्स तुम्ही मोजत बसण्यापेक्षा पहिल्या ऑप्शनला मार्क करून टाका. का मी सांगते? कारण जेव्हा तुम्ही स्कॉलरशिपच्या पेपरला जाता एवढा सोडवायला तुम्हाला वेळ नसतो. जर तुम्हाला आता इथे दिसतंय की ऑप्शन इथे बाकी 4 कुठेच नाहीये, इथे आहे, पण हे क्वाड्रिलॅटरलचा 4 आहे. हा इथे रिस्पेक्टिव्हली म्हणले ना, रिस्पेक्टिव्हली म्हणजे ट्रायंगल आधी आलं पाहिजे, क्वाड्रिलॅटरल नंतर आलं पाहिजे. ठीक आहे. सो हा ऑप्शन पण येणार नाही, म्हणून फर्स्ट ऑप्शन इथे मार्क करून पुढचा क्वेश्चन सोडवायला घ्या. स्कॉलरशिपमध्ये एवढा वेळ नसतो, बाकीचे क्वेश्चन सोडवायला खूप वेळ लागतो. त्यामुळे जे पटकन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, इथे तुमचं लॉजिक तुम्हाला वापरून पटकन जे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील
ते सॉल्व करा आणि पुढे जा. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात. व्हॉट इज द नंबर ऑफ क्वाड्रिलॅटरल्स इन द ॲडजसेंट फिगर. आता इथे बघा मी नावं लिहून घेतली PQRS आणि ABCDE. तर सर्वात मोठा क्वाड्रिलॅटरल तर कुठला आहे? PQRS. सो तो 1 मी इथे लिहून घेते एक एक आणि मग तुम्हाला दाखवते, आपण काउंट करूया. ठीक आहे, PQRS हा एक पहिला क्वाड्रिलॅटरल झाला. त्याच्यानंतर हा एक क्वाड्रिलॅटरल होईल बघा SR. इथे नाव दिलं नाही आहे, इथे पण नाव देऊन घेऊ आपण T आणि U. ठीक आहे, म्हणजे हा होईल तयार SR T आणि P. हा एक तयार होईल क्वाड्रिलॅटरल SR T आणि P. ठीक आहे, तसाच सेम SUQR होईल. हा क्वाड्रिलॅटरल एक तयार होईल SUQR. हा एक क्वाड्रिलॅटरल झाला. त्याच्यानंतर हा मधला झाला बघा SUTR. हा मधला म्हणजे हा सी वाला जो पोर्शन आहे तो झाला SUTR. आता कुठला राहिलाय? आता फक्त हा एक राहिलाय C आणि D. C+D केलं समजा हा, तर हा पण एक क्वाड्रिलॅटरल झाला. ठीक आहे, सो तो एक लिहून घेऊ. आणि बरोबर त्याच्या दुसऱ्या साईडला जसं आपण C+D केलं तसं C+B होणार नाही, हा पूर्ण येईल बघा. हा म्हणजे C+B+A म्हणजे ABC A+B+C तुम्ही केलं तर हा मोठा क्वाड्रिलॅटरल तुम्हाला मिळेल. सो तो एक घेऊयात A+B+C इज इक्वल टू 1. म्हणजे बघा टोटल किती आहेत? 1 2 3 4 5 6 6 क्वाड्रिलॅटरल्स टोटल झाले. सो इथे मार्क करा 4th ऑप्शन 6 क्वाड्रिलॅटरल्स. तुम्हाला हे बाहेरचे नंबर घ्यायचे नाही आहेत, लेटर्स घ्यायचे नाही आहेत, नका घेऊ. फक्त आतल्या लेटरने काउंट केलं तरी चालणार आहे. बाहेरचा फक्त तुम्हाला कशा करता लागेल, एक मोठा क्वाड्रिलॅटरल आहे त्याची ॲडिशन करायला लागेल. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात. 11. हाऊ मेनी अँगल्स एक्सक्लुडिंग द राईट अँगल्स अँड स्ट्रेट अँगल्स आर देअर इन द ॲडजॉइनिंग फिगर. एक्सक्लुडिंग राईट अँगल म्हणजे काय? हा जो राईट अँगल आहे तयार झाला आहे ABD आणि DBC हे आपल्याला काउंट करायचे नाही आहेत. आणि काय काउंट करायचं नाही? स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे काय? हा ABC हा स्ट्रेट अँगल आहे, हा काउंट करायचा नाही आहे. हे सोडून आपल्याला बाकीचे अँगल्स किती आहेत ते काउंट करायचे. आता इथे बघा 1 2 3 4 5 6. इथे अँगल्स आपल्याला काय माहिती कसं काउंट करायचं? एवढे जे नंबर दिले त्या सगळ्याची ॲडिशन म्हणजे तेवढे अँगल्स. इथे काउंट घेऊ आपण 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6. टोटल किती झाले बघा? 6 + 5 इज 11. 11 + 4 is 15. 15 + 3 is 18 + 2 is 20 + 1 is 21. म्हणजे टोटल 21 झाले. आता ह्याच्यात ना आपल्याला राईट अँगल्स मायनस करायचे. राईट अँगल्स आपण किती काउंट केले होते? 2 काउंट केले होते, म्हणजे -2 होईल. आणि एक स्ट्रेट अँगल आहे एकच, तो पण मायनस करायचा आहे. सो -1 म्हणजे टोटल किती झाले? 18. म्हणजे टोटल अँगल्स किती आहेत जर राईट अँगल आणि स्ट्रेट अँगल आपण सोडलं तर 18. सो 3rd ऑप्शन इथे मार्क करा. नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी क्वाड्रिलॅटरल्स आर देअर इन द ॲडजसेंट फिगर. एकदम सिंपल फिगर आहे आणि एकदम सिंपल आन्सर पण आहे. ABCD हे 4 क्वाड्रिलॅटरल झाले बरोबर. आणि A+D आणि B+C हे 2 झाले, म्हणजे 4 + 2 किती झाले? 6 झाले. सो 6 मार्क करा इथे. नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी क्यूब्स आर देअर इन द ॲडजॉइनिंग फिगर. आता क्यूबचं मी मागे तुम्हाला जे एक्सप्लेनेशन आहे त्याच्यात दाखवलं की आपण कसं काउंट करायचं. तर आधी ह्या सगळ्याला आपण नंबर देऊन घेऊयात. किती घेतील बघा नंबर? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सो किती झाले क्यूब इथे? 15. सो 3rd ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी क्वाड्रिलॅटरल्स आर देअर इन द गिव्हन फिगर. इथे पण आता ह्याला आपण नावं देऊन घेऊयात, म्हणजे नंबर देऊन घेऊयात. नंबरिंग करून घेऊ 1 2 3 4 5 अँड 1 2 3. आता ह्याचं आन्सर फाइंड करण्याच्या आधी मी जे एक्सप्लेन केलं होतं इथे क्वाड्रिलॅटरल्समध्ये, की इथे बघा कसं केलं आहे 1 + 2 + 3 इंटू ही जी ग्रीड आहे, ही वरची ग्रीड आणि ही खालची ग्रीड. तिथे किती आहेत? 1 + 2 म्हणजे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे 1 + 2 + 3 + 4 आहे आणि 1 2 3 आहे, म्हणजे ह्याची ॲडिशन आणि ह्याची ॲडिशन त्या दोघांचं काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन. मग तसं इथे काय होणार आहे? मी लिहून दाखवते, इथे सॉल्व करून दाखवते. 14th क्वेश्चन.
1 + 2 + 3 + 4 + 5 टोटल 5 स्क्वेअर आपल्या आडव्या लाईनमध्ये आहेत आणि उभ्या लाईनमध्ये किती आहेत 1 + 2 + 3. ठीक आहे. मग आता याचं सोल्युशन काय येईल बघा. 5 + 4 is 9, 9 + 3 is 12, 12 + 2 is 14 + 1 is 15. म्हणजे 15 × 5 आणि हे 6 येणार आहे. मग 15 6 जा किती 90. म्हणजे टोटल किती आहेत क्वाड्रिलेटरल्स ह्याच्यामध्ये 90. सो इथे ऑप्शन बघा कुठला आहे. थर्ड ऑप्शन मार्क करा इथे 90. नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट बघूयात. इन द ॲडजसेंट फिगर 8 डॉट्स आर शोन. फ्यू ऑफ द डॉट्स आर जॉईन बाय स्ट्रेट लाईन. हाऊ मेनी सच मोर लाईन सेगमेंट कॅन बी ड्रॉन बाय जॉईनिंग एनी 2 डॉट्स. म्हणजे हे बघा हे एकदम समजा 2 डॉट घेतले तर हे ऑलरेडी जॉईन केलेले आहेत. मग अजून ह्या डॉटवरून ह्या डॉटवर आणि ह्या डॉटवरून ह्या डॉटवर अशा किती लाईन सेगमेंट आपण काढू शकतो ते फाइंड करायचं आहे. आता मग एका डॉटवरनं आपण काढून बघू आणि त्याच्यातनं दुसऱ्या डॉटवरनं काढताना एक एक कमी होत जाईल. ठीक आहे. सो पहिल्या ह्याच्यातनं आपण काढून बघूयात. हा डॉट समजा धरूयात आपण. मग इथे होणार आहे 1, ही 2, ही 3 ऑलरेडी आहे, 4 5 6 7. ठीक आहे. पहिल्या ह्याच्यातनं किती झाल्या 7. सो इथे आपण लिहून घेऊ 7 प्लस. आता या नेक्स्ट डॉटमधनं ही ऑलरेडी जॉईन केलेली आहे म्हणजे बाकीच्या ह्याला जॉईन केल्या तर त्या किती होतील 6 होतील ह्या डॉटवरनं. ठीक आहे. मग ह्या डॉटवरनं किती होतील 5 होतील. तसं एक एक कमी होत जाणार आहे. मग आपण आता लिहून सो इथे लिहून घेऊ 7 + 6 + 5 + 4 + 3 + 2 + 1. म्हणजे टोटल किती झाले बघा इथे काउंट करा. टोटल झाल्या 28 लाईन सेगमेंट. पण ह्या 28 लाईन सेगमेंटमध्ये आपण ह्या 4 ज्या आहेत ऑलरेडी ज्या त्यांनी आखून दिल्या होत्या त्या पण आपण काउंट केल्या म्हणजे त्या मायनस करायला लागतील. म्हणजे मग 28 - 4 केल्यावर किती मिळतील आपल्याला 24. सो थर्ड ऑप्शन. म्हणजे अजून ह्या 4 सोडून आपण अजून 24 लाईन सेगमेंट्स आपण ड्रॉ करू शकतो. नेक्स्ट बघूयात. फाइंड आउट द टोटल नंबर ऑफ स्क्वेअर्स प्रेझेंट इन द गिवन फिगर. चला ह्याला आपण नंबरिंग करून घेऊयात. तर ह्याला देऊयात PQRS. ठीक आहे. हा एक स्क्वेअर झाला. त्याच्यानंतर UVWX हा एक स्क्वेअर झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे आतले राहिले स्क्वेअर. मग आता हे बघा 1 हा मोठा स्क्वेअर आपण काउंट करूया. हा 1, मग हा 2, हा 3 आणि हा 4. म्हणजे हे 4 स्क्वेअर झाले. त्याच्यानंतर आतले 4 स्क्वेअर झाले. म्हणजे टोटल किती झाले. आणि हे आतले 4 काउंट केल्यानंतर हा जो एक त्यात 4 आणि 4 स्क्वेअर मिळून एक जो स्क्वेअर येतोय तो एक स्क्वेअर. म्हणजे बघा किती झाले टोटल 1 + 2 झाले. त्याच्यानंतर 6 + 4 is 10, 10 + 1 is 11. म्हणजे टोटल झाले 11. थर्ड ऑप्शन इथे मार्क करा. नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी सर्कल्स आर देअर इन द ॲडजसेंट फिगर. हे बघा एकदम सोपं आहे. पहिले हे स्क्वेअर मोजून घ्या बरं बाहेरचे. सर्कल 1 2 3 4 5 6 आणि हा छोटा आतला 7. ठीक आहे. छोटे झाले आपले काउंट करून. आता मोठे काउंट करूयात. 7 झाले ना हे. 8 9 10 11 12 13 आणि आतला एक आहे तो 14. म्हणजे टोटल किती सर्कल्स आहेत 14. सो थर्ड ऑप्शन मार्क करा. हाऊ मेनी क्यूब्स आर देअर इन द ॲडजॉइनिंग फिगर. याला नावं देऊ आपण 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे आता फ्रंटला 9 आहेत बरोबर त्याच्या मागे किती असणार आहेत 9. सो 9 + 9 is 18. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा. इफ वी रिमूव्ह द स्मॉल ब्लॉक्स इन द रो 4 हाऊ मेनी स्मॉल ब्लॉक्स विल रिमेन इन द ओरिजिनल फिगर. कुठनं सांगितलंय रो 4 मधनं. इथे बघा काय सांगितलंय 4 या एका रो मधले आपल्याला 4 ब्लॉक्स हे रिमूव्ह करायचे. म्हणजे एक लेअर आपल्याला अख्खी रिमूव्ह करायची. आता इथे आपण हे नंबरिंग दिलेलं आहे. म्हणजे हे 4 क्यूब्स एका या कॉलममध्ये इथे आहेत. म्हणजे क्यूबचा आपण ह्याचा 4चा क्यूब केला तर आपल्याला टोटल मिळणार आहेत कारण हा क्यूब आहे. सो आपण काय करणार मग 4 × 4 × 4 किती होतं हे 4 4 जा 16 16 4 जा 64. म्हणजे टोटल क्यूब आपल्याला मिळाले की 64 आहेत हे. ठीक. टोटल क्यूब आपल्याला किती मिळाले 64. आणि मग 64 मधनं ही पूर्ण अख्खी लेअर मायनस करायची आहे. मग ती लेअर कितीची आपण म्हणूयात ही वरची लेअर आपल्याला मायनस करायची पूर्ण. ठीक आहे. ही 4ची. म्हणजे हे बघा किती एवढा हा क्यूब आपण म्हणूयात हा 1 2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे वरच्या लेअरमध्ये टोटल किती स्क्वेअर्स आहेत 16. म्हणजे हे 16 आपल्याला स्क्वेअर रिमूव्ह केले 64 मधनं, तर मग आपल्याला आन्सर काय मिळेल 64 minus 16. सो 14 minus 6 is 8. 14 का इथे आपण इथनं एक बॉरो केला 5. 5 minus 1 is 4. म्हणजे किती टोटल उरत आहेत मग 48. सो ऑप्शन 48 बघा कुठे आहे, सेकंड ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन द ॲडजॉइनिंग फिगर. मग इथे आपण नावं देऊन घेऊया A, B, C आणि हा D. या पॉईंटला नाव दिलं मी D. त्याच्यानंतर आतल्या ह्याला स्मॉल लेटर्स नाव देऊयात A, B, C, D, E, F, G आणि H. आता आपण ट्रायंगल्स काउंट करायला आपल्याला सोपं जाईल. आता पहिले बघा, मग हा कुठला ट्रायंगल होईल, ABD हा एक ट्रायंगल होईल आणि BDC हा एक ट्रायंगल होईल. मग हे दोन ट्रायंगल झाले. ठीक आहे, हे दोन ट्रायंगल झाले. आतमधले प्रत्येक हा ट्रायंगलच आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 टोटल 8 ट्रायंगल्स आहेत. बघा हा ABCDEFGH टोटल किती लेटर्स, 8 लेटर्स आहेत. म्हणजे हे 8 ट्रायंगल झाले टोटल. आता आपण हे जे स्मॉल लेटर्स आहेत ते मिळून कुठले ट्रायंगल होतात ते बघूयात. A+B, B+C, त्याच्यानंतर D+E, E+F, F नाही येणार, E+F आणि G+H. हे स्मॉल स्मॉल ट्रायंगल तयार होतील. ते नावं लिहून देते मी. हे 5 ट्रायंगल झाले. त्याच्यानंतर A+B+C हा एक ट्रायंगल तयार होईल. आता हा ABD आपण ऑलरेडी घेतलेला आहे आणि ABC आपण ऑलरेडी घेतलेला आहे. मग आपला कुठला घ्यायचा राहिला आहे बघा, BDC हा एक ट्रायंगल घ्यायचा राहिला आहे. BDC त्याच्यानंतर आणि हा एक त्याच्यात स्मॉल तयार होईल D+E+F. चला, तुम्हाला हे लिहून घ्यायचं असेल तर हे लिहून घ्या पटकन. ट्रायंगल ABC + ABD 2 झाले. स्मॉल सगळे ट्रायंगल मिळून 8 ट्रायंगल झाले. स्मॉलचे जे 2-2चे आहेत जोड्या त्या आपण ॲड केल्यावर 5 झाले. आणि BDC आणि DEF जे 2 राहिले होते आपले, हा BDC आणि हे DEF मिळून हा एक ट्रायंगल तयार होतोय, ते ट्रायंगल त्याचे हे 2 झाले. म्हणजे टोटल बघा किती झाले, 8 + 2 is 10, 10 + 5 is 15, 15 + 2 is 17. म्हणजे टोटल ट्रायंगल्स आपल्याला किती मिळाले आहेत 17. सो इथे 17 मार्क करा, थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघूयात, इन द गिवन फिगर हाऊ मेनी क्युबिकल बॉक्सेस आर देअर. याला पण आपण आता नंबरिंग करून घेऊ. चला, आपण आता हे काउंट करूयात. इथे बघा, हा 1 2 3 4 5 हे 5 झाले. त्याच्यानंतर हे जे 2 लाईन आहेत हे इथे 5च आहेत. हे पण 5ची लाईन आहे, म्हणजे ह्याच्या खालची पण 5 असणार आहेत. सो हे किती झाले, हे 5, हे 10 झाले. आणि इथे पण साईडला हे 10 असणार. हे वरचे 3 आता आपण काउंट नको करूयात. इथे पण 10 असणार आहेत, कारण इथे पुढे त्याचे घेतले नाही आहेत. इथे पुढे ह्याच्या पुढे बॉक्सेस 2. सो हे पण 10 झाले इथे. आणि त्याच्यानंतर हे वरचे 3. सो 3 वरचे 3 म्हणजे किती झाले 10 20 25 + 3 is 28. सो सेकंड ऑप्शन मार्क करा 28. हाऊ मेनी क्वाड्रिलॅटरल्स आर देअर इन द ॲडजसेंट फिगर. चला, ह्याला आपण नेमिंग करून घेऊयात. ABC, इथे DEF. ठीक आहे, आता आपण काउंट करूयात. आता इथे बघा, हा A हा क्वाड्रिलॅटरल आहे, त्याच्यानंतर C हा क्वाड्रिलॅटरल आहे. मग ते लिहून घेऊ आधी नावं, A आणि C. म्हणजे हे 2 झाले. ठीक आहे, B येणार नाही कारण B काय आहे, ट्रायंगल आहे. आता नेक्स्ट बघा, इथे A+D होतोय क्वाड्रिलॅटरल. 4 लाईन हे जोडल्या तर 4 व्हर्टायसेस आहेत. सो होतोय A+D. त्याच्यानंतर B+E होतोय का बघा. पुढे बघा, B+E हा एक क्वाड्रिलॅटरल होतोय, सो तो एक घेऊयात. आणि C+F हा एक क्वाड्रिलॅटरल होतोय, तो एक घेऊयात, C+F. ठीक आहे, हे 3 झाले. आता A+B हा एक क्वाड्रिलॅटरल होतोय, सो तो लिहून घेऊ A+B. त्याच्यानंतर B+C हा एक क्वाड्रिलॅटरल होतोय. आता हे झाले आपले. आता E+F हा एक क्वाड्रिलॅटरल होतोय आणि D+E हा एक क्वाड्रिलॅटरल होतोय. सो तो लिहून घेऊ कॉमा येईल E+F + D+E. म्हणजे आता हे काउंट करा, 1 2 3 4 5 6 7. हे टोटल क्वाड्रिलॅटरल किती झाले 7. आणि त्याच्यानंतर हा सर्वात मोठा क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, A+B+C. सो A
प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 1. टोटल बघा, चला टोटल किती झाले बघा, म्हणजे 2 + 7 इज 9 अँड 9 + 1 इज 10, म्हणजे 10 क्वाड्रिलॅटरल झाले टोटल. सो ऑप्शन 1 मार्क करा इथे. नेक्स्ट बघूयात, हाऊ मेनी सरफेसेस डज द ॲडजॉइनिंग फिगर हॅव. सरफेसेस किती आहेत ह्या ॲडजॉइनिंग फिगरला, सरफेसेस किती आहेत ते काउंट करायचे आहेत फक्त. चला तर जरा नीट लक्ष द्या, इथे आपण सरफेसेस कसे काउंट करायचे. हा जो पुढचा पूर्ण फ्रंट सरफेस आहे हा, याला आपण ए नाव देऊयात. हा जो साईडचा इकडे या साईडला याला आपण बी नाव देऊयात. ठीक आहे, इथे बी, याला मी इथे ए लिहून दिले. ह्या पूर्ण सरफेसचं नाव हे ए आहे. हा, त्याच्यानंतर हा जो पूर्ण सरफेस आहे हा ओपन दिसतोय, ह्याला आपण सी नाव देऊयात. ठीक आहे, त्याच्यानंतर बरोबर एच्या ऑपोजिट मागच्या साईडला एक सरफेस आहे. ठीक आहे, मागच्या साईडला एक सरफेस, तर आपण म्हणूयात डी. आणि हा खालचा सरफेस आहे एच्या खाली बरोबर बॉटमला, याला आपण ई म्हणूयात. म्हणजे हे 5 सरफेसेस झाले. आता आपल्याला कुठलं जे ओपन दिसतात आपल्याला ते मोजायचे आपल्याला. म्हणजे कुठला दिसतोय बघा, ई नंतर आपण नाव घेऊयात एफ. ठीक आहे, हा एफ ओपन दिसतोय, त्यानंतर एफ, जी, हा एच, हा आय, हा ओपन दिसतोय, हा जे, त्याच्यानंतर ह्या साईडचा के, हा एल, हा एम, हा दिसतोय तो एन, त्याच्यानंतर ह्या साईडचा दिसतोय ओ, आणि हा दिसतोय तो पी. म्हणजे किती झाले बघा टोटल, हे 5 झाले, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. टोटल सरफेसेस किती झाले, 16. सो इथे 4th ऑप्शन मार्क करा. सरफेस बघा, हे तुम्हाला जर नीट कळलं नसेल, कन्फ्यूज झाला असाल तर एक समजून घ्या. हा पुढचा जो दिसतोय, जर पुढचा ओपन सरफेस त्याला आपण ए नाव दिलं. हा साईडनी ओपन दिसतोय, साईडनी इकडनं आहे हा साईडचा, त्याला बी दिलं. जसा हा दिसतोय बघा हा सी, म्हणजे हे दोन्ही, हा सरफेस आहे एक, त्याला आपण सी नाव दिलं. हा ए आहे, तसाच मागे आहे सरफेस दिसणार आहे तो डी, आणि खालचा बॉटमचा ई. आणि म्हणजे ओपन सरफेसेस दिसतात. ह्या आता हा एफ ह्याच्या मागचा गाणी घेतला, त्याला ऑलरेडी आपण डी नाव दिलंय. जे ते दिसतात वेगळे, ज्याला आपण नावं दिली नाही आहेत, त्याला सगळ्यांना मी नावं देऊन घेतली. आणि ते सगळे मिळून किती झाले टोटल सरफेसेस, 16. नेक्स्ट रीड करूयात, हाऊ मेनी फेसेस अपीयर इन द अरेंजमेंट ऑफ ब्लॉक्स ॲज शोन इन द ॲडजॉइनिंग फिगर. आता इथे जसं आपण नाव दिलं होतं तसेच नाव देऊयात. आता ही जी फिगर तुम्हाला दिसते, हा फ्रंट सरफेस आहे, ह्याला काय म्हणूयात आपण ए. त्याच्यानंतर बॉटम आहे, त्याला म्हणूयात आपण बी. ही फ्रंट साईड आहे, त्याला म्हणूयात सी. ही वरची साईड आहे, त्याला म्हणूयात डी. ही मागची साईड आहे, त्याला म्हणूयात ई. आणि हा जो सरफेस दिसतोय तुम्हाला हा, त्याला म्हणूयात एफ. म्हणजे टोटल किती झाले, 6 झाले. त्याच्यानंतर हे झाले आपले काउंट करून. आता ह्याच्या समोरचा जो सरफेस आहे हा, त्याला काय म्हणूयात आपण, एफ पर्यंत झालं ना आपलं, म्हणजे ह्याला म्हणूयात जी. त्याच्यानंतर हा पुढचा सरफेस आहे, त्याला म्हणूयात एच. आणि त्याच्यानंतर हे ओपन सरफेस आहे, हा बघा हा ओपन, ह्याला आपण नाव दिलं सी, इथल्या सरफेसला. हा झाला आय, त्याच्यानंतर हा झाला जे, हा ओपन सरफेस. म्हणजे टोटल बघा किती झाले, 6 नंतर आपण काय काय घेतलं, ए बी सी डी ई एफ, जी घेतला, एच घेतला आणि आय घेतला. म्हणजे किती झाले हे टोटल, 9 झाले. ठीक आहे, हे 9, आणि आपला जे लिहायचा राहिला तुम्ही जे लिहून घेतला. म्हणजे हे टोटल किती झाले 4, म्हणजे 6 + 4 किती झाले 10 सरफेसेस. सो इथे 3rd ऑप्शन मार्क करा, 10. चला लास्ट वन बघूयात, हाऊ मेनी ब्लॉक्स आर देअर इन द ॲडजसेंट फिगर. आता ब्लॉक्स किती आहेत ते मोजायचे आहेत. मग आपण आता याला नंबरिंग करूयात, 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर इथे 7 8 9 आणि हा 10. आता ह्याच्या मागे, ह्या ब्लॉक्सच्या मागे अजून एक लाईन आहे ब्लॉक्सची, ते किती आहेत टोटल, ते पण या लाईनीत दिसतात. म्हणजे हे किती आहे 6, म्हणजे ते +6 झाले. म्हणजे हे 10 + 6 किती झाले 16. सो 3rd ऑप्शन मार्क करा, 16. कळलं ना. ह्या ब्लॉकच्या मागे बघा एक पूर्ण लाईन दिसते मागे, ह्याच्या ना मागे नाही आहे, ह्याच्या मागे आहे फक्त. म्हणजे हे 6 आहेत, म्हणजे हे मागचे पण 6 आहेत. तो 6 + 6 12, आणि मग हे वरचे उरलेले 4, म्हणजे झाले 16. ठीक आहे, इथे आपला 4.4 एक्सरसाइज आपली संपलेली आहे. तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचं स्वतः सोडवून बघा की हे बरोबर येतं आहे का आन्सर. म्हणजे तुम्हाला स्वतः तुम्ही जेवढे जास्त कराल तेवढं तुम्हाला जास्त चांगलं कळेल. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.